काय ऐकू मी तुझं म्हणणं? मला फक्त एक कारण सांग, त्यासाठी मी थांबू शकन. सांग भीम. बाळादादा, ताई तिथे चाळीत चक्कर येऊन पडल्यात. वहिनी पडल्या? कशी काय? दादा, रमेश सुरेशने जर का त्यांच्या आईला मारले असते तर आपण त्या भीमरावचे नाव त्यात अडकवले असते, पण नाही, हे देखील नाही झाले. बसा. प्रचंड देवजी, आम्हास काही समजत नाहीये की आपली प्रत्येक खेळी पूर्ण का होत नाही. आणि हे पण तर समजत नाहीये की आता पुढे काय करायचं आहे. नरोत्तम, काही ना काही तर करावंच लागेल, नाहीतर त्या भीमरावची हिम्मत आणखी वाढत राहील. मालक, मालकीनबाईंनी जेवायला बोलवलं आहे. जाऊन सांग तिला भूक नाहीये. जा. मालक, वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू? बोल. मालक, भीम संगत भिडून तुम्ही दोघं विनाकारण त्रासलेले असता आणि तुम्ही तुमच्या घरचा खवा, लोणी, मलई वाला जेवण पण या तणावामुळे खात नाही आणि तो भीमराव आनंदात आरामात सुखी भाकर खातो. काय फायदा या समद्याचा? मी तर म्हणेन की मालक या समद्यात पडूच नका. काय बोललास? इकडे. प्रयत्न केल्यावर दगडावरही रेख उमटते, पाहिलं असशील ना तू. म्हणून आम्ही प्रयत्न करत राहू. आमच्या लायकीची कोण आम्ही त्या खालच्या जातीच्या भीमरावच्या जीवनावर सोडणार म्हणजे सोडणार, कळलं? प्रचंड देवजी, त्याला मी समजावतो. उठ उठ. मूर्ख, उठ उठ. नाही, असेच या प्रकारेच अशा प्रकारेच तो भीमराव पुन्हा पुन्हा उठण्याचे प्रयत्न करेल, परंतु आम्ही प्रत्येक वेळी त्याला धक्का देऊन पाडत राहू, समजलास? निघ. भीमराव. करुणा, करुणा, कुठं आहे करुणा? करुणा, करुणा, काय झालं तुला? रमा सांगत होती की तू बेसूद झाली आहेस. खोटं बोलली होती रमा. खोटं बोलली, कारण आम्ही देखील पाहू शकू की वहिनी बेशुद्ध पडली हे ऐकून तू काय करतोस. आणि तुम्ही धावत पळत आलात. हेच सिद्ध होतंय का तुमच्या आयुष्यात ताई महत्वाच्या आहेत. ज्या नात्यांचं महत्व असतंय त्यांना सांभाळून पण ठेवावं लागतंय. त्यांचा आदर स्वतः पण ठेवला पाहिजे आणि समोरच्याला त्या आदराची जाणीव पण करून द्यायला पाहिजे.
दादा, मी जी अट ठेवली ती मान्य कर. काय सांगता येतं, सगळं नीटही होईल. तू मला 10 दिवस दे. ह्या 10 दिवसात तू बरोबर आणि वहिनी चुकीची असल्याची एक स्पर्धा ठेवूया. जर तू जिंकलास तर मी हे मान्य करेल, नवरा नेहमी बरोबर असतो. पण जर तू हरलास तर इमानदारीने तुला चूक मान्य करावी लागेल आणि वहिनी बरोबर परत नव्याने सुरुवात करावी लागेल. मान्य आहे अट मला. मी तुला 10 दिवसांचा वेळ देतो, पण त्यानंतर तू माझ्या आणि तिच्यामध्ये कधीच येणार नाही. भले मी माझ्या बायको संगत काय बी करीन. चालेल. जावा बाळा दादा, तुमच्या बायकोसनी शांत करा. तुमच्या 10 दिवसांचा प्रवास इथूनच सुरू होतोय. ठीक आहे. जे बाळा दादा, लय वर्षांपासून असे आहेत ते 10 दिवसामध्ये बदलतील काय? माहित नाही रमा, पण प्रयत्न तर करावेच लागतील ना. आणि ह्याच प्रयत्नात आपण त्या कार्याचा शोध देखील घेऊ की ज्याच्यामध्ये पुरुष अहंकाराने ग्रासलेल्या एका नवऱ्याला आपण सुधारू शकू. बाकी नंतर पाहू काय होतंय. हे बी ठीक आहे. आयुष्यभर बाळादादांताई भांडत राहण्यापेक्षा हे चांगलंच आहे. त्या दोघांमध्ये समजा व्यवस्थित होऊ दे. चल आता रडणं थांबीव. उठ. 1 अगं आता मी म्हणतोय ना, बस झालं रडणं बिडणं. उठ आता. 2 अगं तुला ऐकू येतंय का नाही? अगं बस झालं, उठ आता. 3 17 बघ मी तुला शेवटचं सांगतोय, तू आता माझा ऐकणार आहेस की नाही? की देऊ एक? बाळा, तू हिच्याशी असं बोलू शकत नाहीस. बोलायची अक्कल नाही तुला. बाबा सतरा वेळा दादांनी वहिनीला शांत व्हायला सांगितलं आणि मग असहाय्य होऊन पुरुष होण्याचा माज दाखवत वहिनीला एकटा सोडून गेला. रमा आता ह्याच 17 वेळची मोजणी दाखवून बाळा दादाला त्याच्या चुका दाखवून द्यायची सुरुवात होईल. तू एक काम कर, वहिनीला घेऊन आत जा आणि मस्त पैकी आल्याचा चहा बनव. दादाला आल्याचा चहा आवडतो. आणि वहिनीला सांग दादाला चहा प्यायला सांग. तोपर्यंत म्हणू देत जोपर्यंत तो चहा पित नाही. चहा? काय बोलताय तुम्ही? बाळादादा आत्ताच तर ताईंना वरडून गेलेत आणि तुम्ही चहा पाजायच्या गोष्टी करताय. रमा, ह्या चहामुळे खूप गोष्टी सोप्या होतात, विश्वास ठेव. आणि जर चहाने काम होत असेल तर बाकी कसला विचार करायचा? जा तू आणि जेवढं सांगतोय तेवढं कर. तुम्ही ना, तुम्हाला समजणं खरंच लय कठीण आहे.
आत चला. चला आत चला. मी म्हणते ना, आत चला. उठा. चला. मालक, मालक, मालक. ए काय हा? का ओरडत आहेस? मालक, तुम्हाला तर माहितच असेल ना, सुरेश आणि रमेश दोघांची केस संपली. भीम परत जिंकला, बाकी सगळे हारले. अपशकुनी, कायम अपशकुनी बातमीच घेऊन येतोस तू. जर त्या भीमरावच्या विजयाची गोष्ट सांगायला आलायस तर पळून जा. आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही एकाला आपटून आपटून मारलंय. मालक, विजयाची गोष्ट नाही तर लढाईचा नवीन अध्याय सुरू झालाय, त्याच्याबद्दल सांगायला आलोय. असं मैदान जिथं लढू शकतो आणि जिंकू पण शकतो. नितेश, विस्ताराने सांग, कसले मैदान? मालक, भीमरावाचा भाऊ बाळा आणि बाळाची बायको आणि त्यांच्यामध्ये नेहमी परमानं ज्ञान द्यायला, दखल द्यायला, सगळं बरबाद करायला आलाय भीम. बाळा मर्द आहे, नवरा आहे. तो आपल्या बायकोला बायकोसारखं ठेव पाहतोय. पण भीमराव जसं स्वतः आपल्या बायकोचा गुलाम आहे, तसंच बाळाला पण बनवू पाहतोय. आता तुम्हीच सांगा, विचार करा, समजून घ्या की या मैदानामध्ये कसं युद्ध होऊ शकते. बाळा, बालाची पत्नी. घाबरू नका, मी हाय ना, काय नाही म्हणत. टाका. कालच्या बोलण्यामुळं भीम आणि त्याच्या बापामध्ये जी ठिणगी पेटली आहे ती इजू कशी देणार मी. विचार केला? काय झालं? इसरलास माझ्या न्यायाबद्दल? मी विचार केला समध्यांच्या समस्या सोडवतोस तू, तर माझ्या समस्येचा पण उपाय असेलच ना. मला दुःख वाटतंय आणि सहानुभूती देखील आहे तुमची व्यथा आणि अवस्था पाहून. बाबांनी जे केलंय ते चुकीचं केलंय, मी मान्य करतो. मानून काही नाही होणार, आणि तुझी सहानुभूती नगय मला. मला फक्त सांग की तुझा न्याय काय सांगतो. बर, विचारच केला नाही अजूनपर्यंत. ठीक आहे, विचार कर. जेवढा येळ पाहिजे तेवढा घे तू.
पण हे लक्षात ठेव की मला न्याय पाहिजे. हे याच पुस्तकातून शिकत असतोस ना तू न्यायाबद्दल? मग एक काम कर, कागद आणि लेखणी घे आणि मला लिहून दे की तू मला न्याय मिळवून देशील. लिही. तू तर सांगत फिरतोस ना की न्यायासाठी काय बी करन मी म्हणून. मी तर फक्त लिहून मागते तुझ्याकडं. बर, नाही लिहून देऊ शकत ना तू मला? आणि जर नाही लिहून देऊ शकत तर आण घे. तुझी आई भीमाबाईची आण घे की यापुढं जगासमोर तोंड उघडून बोलू नका की हा भीमराव आंबेडकर न्यायासाठी काय बी करू शकतो. घ्यान. देईन मी लिहून देईन तुम्हाला की तुम्हाला न्याय मिळेल आणि त्यासाठी मी लढेनही. ताई, तुम्ही घाबरू नका, काय नाही होणार. जा, चहा देऊन या. नाही रमा, मी नाही जाणार. ते रागात चहा फेकून देतील आणि माझ्यावर हात पण उचलतील. मी नाही जाणार. ताई, रमा, त्याला तू चहा देऊन ये. मग मी बाळासोबत बोलतोय की तो इथून निघून जावं. नाही बाबा, बाळादादा 10 दिवस राहीन इथे. का? मी पैज लावली आहे त्याच्याशी. काय? पैस तर ठीक आहे, पण त्याचं डोकं वेगळ्या पद्धतीने चालतं. वय, बाळा आता बदलला आहे. तो आता आधीसारखा बाळा नाही राहिला. आत्या, विश्वास ठेवा माझ्यावर. बहिणीला चहा घेऊन जा आणि इथेच बाळादादांना बहिणीप्रती बदलण्याची सुरुवात असेल. पण भीम बाळा परत हिच्यासोबत वाईट वागला तर बाहेर समद्यांसमोर किती तमाशा होईल. तुम्ही काळजी करू नका. वहिनी, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि जा चहा घेऊन. आणि हो, बाळादादाला चहा पाजल्याशिवाय परतू नका. हेच तुमच्या लढाईचं पहिलं पाऊल असेल. ठीक आहे भीम, मी जाते.